नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील पंचवटी परिसरात त्रिकोणी बंगला अयोध्यानगरी येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सूरज धोत्रे आणि राज धोत्रे हे दोघे संशयित दुंडोरी रोडकडे जाणाऱ्या एमएससीबी कार्यालयाजवळ गाडी चालू करण्याचा प्रयत्न करताना आढळून आले। पथकाने त्यांची विचारपूस केली असता सदर दुचाकी 2 विधी संघर्ष बालकांसह नाशिक शहरातून चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 2,25,00,000 रुपयांच्या तब्बल 6 दुचाकी हस्तगत केल्या। त्यांना याआधी देखील काही दुचाकी चोरी केल्या असल्याचं तपासात निष्पन्न झालं। पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करतायत। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस हवालदार महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, कैलास शिंदे यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।